पासून ही या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होती. तुमचं घर आहे असं आम्हाला सांगितलं. हो सर. काय नेमकं काय प्रकरण आहे आणि कशा प्रकारे हे अतिक्रमण काढलं जाते? सर मी इथं आज 20 ते 25 वर्षापासून राहत आहे आणि मोलमजुरी करून खाणारा आहे. बांधकाम मजूरदार आहे. आम्ही काम करून खातो. वडील वारलेले आहेत आमचे. मी इथं घर बांधकाम केल्यापासून मला इथं तक्रारी चालू आहे त्यांच्या की ग्रामपंचायतच्या मालकीचा कुठलाही पुरावा नसते वेळी ग्रामपंचायत विनाकारण मला नोटीस देऊन वारंवार टॉर्चर करत आहे. आणि आज तर JCP पोलीस प्रशासन घेऊन अतिक्रमण काढण्याच्या ह्याच्यानं आलेले आहे. कारण मी बी कायद्याचा पाबंदी आहे. माझं पण लॉ झालेला असल्यामुळे मी बी कायद्याच्या मध्येच बसून मी कलेक्टर साहेबाला विनंती केली की बा मी असं वर्ग 2च्या ह्याच्यावर अतिक्रमण करून घर बांधलेलं आहे. मी बेघर असल्यामुळं मला ही जागा नावावर करून कबाल्याच्या माध्यमातून द्या अशी विनंती केलेली आहे. त्याची प्रोसिजर चालू असते वेळी सुद्धा यांचा कुठला मालकी पुरावा नसते वेळी तरी यांनी JCP घेऊन अतिक्रमण उठवायला हे फक्त राजकीय उद्देशापोटी आलेले आहेत. कुणाच्या तर राजकीय नेत्याच्या ह्याच्यापोटी आलेले आहेत. ह्याच्यामध्ये एवढंच बोलाय ह्यांना जर अतिक्रमणच उठवायचं असेल तर अगोदर शासनाला माझी एवढीच विनंती आहे की अगोदर आम्हाला मरायची परमिशन द्या. आम्ही आधी मरू. तुमचा विनाकारण खर्च करण्यापेक्षा मी ह्या घरातच गॅस सोडतो. गॅस सोडून सगळेजण आम्ही मध्येच काडी पेटवून देऊन आत्महत्या करू. शिरूर मध्येच नाही, महाराष्ट्रात नाही तर देशात कुठंच नाही. मला देशात कुठंच जागा नाही उपलब्ध. म्हणून तर मी शासनाची आहे. म्हणून तर इथं घर बांधलेलं आहे. आणि हे जरी घर हिसकावून घेत असतील तर ह्याचे मला एकच आहे, आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आणि याचे सगळेच जबाबदार ग्रामपंचायत राहील. माझ्या जीवास जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत राहील. प्रतिबंधित मालक 1 हेक्टर 31 आर लिहिलेलं आहे 7/12 वरती. प्रतिबंधित मालक आहेत म्हणजे वर्ग 2 आहे. वर्ग 2च्या जमिनीमध्ये अतिक्रमण असताना त्याचा कारवाई करण्याचा अधिकार कोणाला? ते कलेक्टरच्या ऑर्डरशिवाय होत नाही. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कलेक्टरच्या आदेशाविना अतिक्रमण होते हे योग्य आहे? ग्रामपंचायतचं म्हणून आता त्यांना माहिती आहे, त्यांची आठ आहे त्यांच्याकडे. नियमानुसार आपण इथं त्या 7/12 वरून मी सांगतोय. मी फक्त उपस्थितीमध्ये 8 वर कारवाई करणे योग्य आहे का? 8 हा मालकीचा पुरावा नसतो असे कोर्टाचे आदेश आहेत. ग्रामपंचायत जाऊ दे, आपण एकमेकांच्या नावावर करून घेतले. 8 तुमचा प्लॉट मी नावावर करून घेतलाय माघारी असे पुरावे आहेत. मग त्या लोकांनी जाऊन तिथं JCPच लावायचा का आता? त्याचा दुसरा प्रश्न, महाराजस्व अभियानामध्ये अशा बेघर लोकांना जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या सूचना आहेत, आदेश आहेत. या आदेशाचं पालन अशा कुटुंबाच्या बाबतीत झालेलं आहे? ग्रामपंचायतची जागा आहे असं त्यांचं म्हणणं. ग्रामपंचायतची जागा खाजगी जागा आहे. त्याच्यावर काय काय म्हणताय? या सगळ्या डॉक्युमेंट बघितल्याच्या नंतर तुमचं आकलन काय म्हणते प्रशासन? आता ह्याच्यानुसार तर सय्यद अब्दुल रजाक यांची जागा आहे दिसते आणि ते प्रतिबंधित मालक म्हणून आहे. एखाद्या जागेवर वाद निर्माण झाला असताना आणि तुम्ही तर प्रत्यक्षात हजर आहे, मग हा वाद निवळल्याशिवाय अतिक्रमण कसं काढता येईल? करता येईल कसं? कलेक्टरच्या आदेशाविना. ग्रामपंचायत प्रतिबंधित मालक आहे म्हणजे ह्याच्यात कलेक्टरच्या आदेशाशिवाय व्हायला नाही पाहिजे. धन्यवाद. हो, मी या गावाचा ग्रामसेवक प्रशांत. हे प्रकरण काय आहे? ही जी जागा आहे ही अगोदर एक जीवन प्राधिकरण योजनेची बुस्टरची जागा आहे. ह्या जागेवर इथं 2020-21 पर्यंत हे बुस्टर चालू होतं. वर्ग क्रमांक 1 आहे का 2 आहे? हे 7/12 बघून आपल्याला कळेल ही जागा. नाही ऐका तर ते न बघता आलात कसं? मी काय म्हणतोय 7/12 जागा. मी बोलतोय त्याचं उत्तर पाहिजे. बर, वर्ग 2ची जागा असली तरी ही जागा ग्रामपंचायतच्या आपल्या नमुना नंबर 8 नोंद आहे. नमुना नंबर 8 हे मालकी मालकीचा हक्काचा पुरावा आहे का? ह्या जागेचा अगोदर जे डावरे जे होते 7/12 नुसार त्यांनी जीवन प्राधिकरणवाल्याला 9 गुंठ्याची यांना दानपत्र करून दिलेलं आहे. त्याच्या रजिस्टरला तिथं नोंद पण आहे. त्यांना पैसे भेटलेले ती पण नोंद आहे. आणि जीवन प्राधिकरणवाल्याचं पूर्ण काम झाल्यानंतर त्यांनी आपल्या जिल्हा परिषदला ही योजना वर्ग केली. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतकडे ही पूर्ण योजना वर्ग केलेली आपल्याकडे पत्र पण आहे. त्यानुसार आपल्याला नमुना नंबर 8 नोंद घेण्याचं पत्र पण आहे. त्यानुसार ही जागा आपल्या नमुना नंबर 8 नोंदलेली आहे. हीच जागा आहे का? हा, नाही हेच जागा आहे. हेच आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतच्या नावावर असेल. ज्यांचे अतिक्रमण धारक आहेत जे त्यांना सुद्धा ते कायमस्वरूपी करण्यात यावे. आता 2022 पासून आपण यांना अतिक्रमण काढण्यासाठी आपण यांना नोटिसा दिल्यात. 22 पासून वेळोवेळी यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून बोलून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही याला या जागेबद्दल नोटिसा दिल्या. ह्या जागेचं एकही ग्रामपंचायतीला पत्र व्यवहार केलेला नाही.
की माझ्या नावावर असं दिलेलं आहे, मला हे केलेलं आहे. यांचं एकही उत्तर ह्या जागेच्या नोटीस बद्दल आलेलं नाही. माहितीचा अधिकाराचा तो त्यांचा विषय आहे. आता त्यांनी 15 टाकलेला, त्यांनी अपील केलं नाही, त्यांना मिळालं नसेल, त्यांनी परत टाकावे. आमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ते आम्ही देऊ त्यांना. आम्ही काय म्हणतो, एखादी प्रॉपर्टी जर एखाद्या संस्थेच्या नावावर वर्ग होत असेल हो, तर त्याचा 7/12 बनतो. आता ते 7/12 त्या एजन्सीला त्या जागेचं ग्रामपंचायत नावाने 7/12 आहे का? हो का, आम्हाला वरिष्ठाचं पालन लघु पाटबंध लघु सिंचन विभागाने आम्हाला पत्र दिलं की बाबा सदर जागा आहे नमुना नंबर 8 ला वरिष्ठ कार्यालयाने नोंदवून घेण्यात यावी. आम्ही घेतली आणि ते आमच्या ग्रामपंचायत ताब्यात होती म्हणून बंधाऱ्याच्या नावावर तरी जागा आहे का? 7/12 त्याचा फेर झालेला जरी नसला, अनेक जागा अशा अजून फेर झालेल्या नाहीत जागोजागी. पहिली प्रक्रिया झाली पाहिजे. नाही आहे ना आपल्याकडे सगळं, आपलं जागा नाही का, ग्रामपंचायत जागा नाही. 7/12 पण नाही. मी काय म्हणते, नमुना नंबर 8 ला आहे ना आपलं नोंद, नमुना 23 ला आहे, आपल्या 22 ला आहे. काय पुरावा आहे? नाही, प्रत्येक ग्रामपंचायतला नमुना नंबर 8 म्हणजे पुरावाच आहे ना ग्रामपंचायतचा, शासकीय मालकीचा. मालकीचा पुरावा अहो, शासकीय यंत्रणेचा मालकीचा पुरावाच म्हणतात ना. फक्त कर वसुली करण्यासाठी एक दस्तऐवज ते लोकांसाठी पण स्वतः जर ग्रामपंचायतची मालकीची जागा असली तर नमुना नंबर 8 ला जाणार. कुणाच्याही जागेचं अटक करता येते का साहेब ग्रामपंचायत? कुणाला? हो, करता येते ना. कुणाच्याही म्हणजे त्याचे पुरावे लागते ना. तेच पुरावा कुठं आहे तो सांगा ना. कोणते? साहेब तीच विचारलं. अहो, हे शासनाने आम्हाला पत्र दिलेलं आहे ना. मग हे शासनाचं तुम्हाला उत्तर आलं काय? आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर शेकडो ठिकाणी गावामध्ये अतिक्रमण आहेत असं नागरिक हो सांगतात. हो परंतु याच ठिकाणचा पुन्हा विचारतो मी प्रश्न, हा, इथूनच सुरुवात करण्याचा अट्टास कसा? हो का, ग्रामपंचायतीने ज्या वेळेस ग्रामपंचायत तिथं काही प्रोजेक्ट उभा करायचा, एक सभागृह मंजूर झालं होतं 2023 मध्ये, त्यावेळेस तिथं अतिक्रमण केले लोकांचं पूर्ण त्यांनी अतिक्रमण काढून तिथं सभागृह बांधलेलं आहे. आता इथं बी हे पाण्याची जागा आहे, भविष्यात इकडे वस्ती वाढलेली आहे आणि असंच अतिक्रमण म्हणून काढून इथं काही भविष्यात पाणी पुरवठ्याचं नियोजन आहे. अशा प्रकारचे या ग्रामपंचायतच्या अंतर्गत असे किती घरं आहेत जे अतिक्रमणामध्ये आहेत? पाणी तुमच्याकडे काय? हे बघा, आमच्याकडे सध्या तरी अतिक्रमण झालेले नोंदी आमच्याकडे नाहीत. ह्याची सध्या नोंद आहेच. जर कुठे नोंदी असल्या, आता आम्ही काही ठिकाणी जिथं अतिक्रमण झालं लगेच नोटीस देऊन आम्ही काढायची प्रोसिजर करतो. तुमच्याकडे नोंद नाही म्हणता, कोणती? तुमच्या अतिक्रमण झालेल्या जागेची हा, ती नोंद घेणं किंवा कुठली जागा ग्रामपंचायतची आमच्याकडे आहेत ना जागे. पाहणं मग नोंद आमच्याकडे अतिक्रमण झालेलं नाही ना. तुमच्याकडे अतिक्रमण नाहीत? म्हणजे याच्या अर्थ गावामध्ये कुठं अतिक्रमणच नाही. जिथं असेल त्यांनी दाखवावे. याच्या व्यतिरिक्त जिथं असेल हो का, जिथं असेल त्यांनी दाखवावं, आम्ही काढायला तयार त्यांनी आहे. दाखव. नाही पण आज तुमच्या समोर हो का, दाखवतो की आम्हाला कोण दाखवू नको. तुम्हाला त्यांनी काय म्हणून दाखवतील? आता बरं दुसरं सांगतो तुम्हाला, एखाद्या आता स्मशानभूमीला आपण अतिक्रमण कुठं झालेलं असं आम्ही त्यांना पण नोटीस देतो. सार्वजनिक विषय झाला. आजपर्यंत तुम्ही केलेलं काम वैयक्तिक जागेवर कुठं नाही. आता म्हणजे असं वैयक्तिक ठिकाणी कुणी केलेलं नाही. शिरूर ताजबंदच्या ग्रामपंचायतनं अतिशय योग्य काम केलं म्हणून, परंतु ह्या एका कामामुळं, तुमच्या या कामामुळं गालबोट लागण्याचं काम सुरू होते असं मला वाटतंय. कारण का सहकार मंत्र्यांचं हे गाव आहे, जन्मभूमी आहे आणि त्याच्या ह्याच्यामध्ये एका माणसाला टार्गेट केलं जाते. स्पष्ट आमच्या समोर नाही आम्ही एका सरकारी काम करतो, आम्हाला कुणाचं म्हणजे ग्रामपंचायत वैयक्तिक बरं, काम आता कुणाचं ज्यांनी टार्गेटचं नाही. या जागेचे जे मालक आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला लेखी लेखी दिली. लिहून हो दिले. हो. पण आता एवढ्या सर्व नागरिकांच्या समोर ज्यावेळेस त्या व्यक्तीला कॉल केल्यानंतर त्या व्यक्तीनं जे बोललं ते याच्या विरोधात बोलले. हे बघा, तो त्यांचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. विरोधाभास जो आहे नाही नाही. आम्ही त्याचा जबाब आम्ही घेतलेला नाही, त्यांनी पोलीस स्टेशनला जबाब घेतलेला आहे. आम्ही त्यांना म्हणलेला आहे, तुमच्या आमच्या परस्पर त्यांना बोलून घेऊन तुम्ही विचारा आज तो व्यक्ती तुमच्या समोर बोललाय फोनवरती. कोण ते. आता त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाही. त्यांना काय बोलला ते आता तो त्याच्यावर नाही. decision घेतोय. हो ना, लेखी त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या जबाब मध्ये तुम्ही ज्या आम्ही तिथं नव्हतो बी. त्या लेखीच्या माध्यमातून अतिक्रमण उठवतात हा. त्याच्याच विरोधात तो फोनवर व्यक्ती बोलला. आता तो फोनवर बोलणं हा त्यांचा विषय वैयक्तिक दोघांचा आहे, आमचा विषय नाही. आम्ही त्यांना फोन लावून आम्ही काय माईक ऑन केलं का? लेखीचा आधार घेऊन पाडायला हो ना, लेखीच राहतं ना. तो याला नाकारतो ना. आता त्याचा विषय आहे तो, ते माझा विषय आहे का ते? म्हणजे आता कायदेशीर प्रश्न उभा राहिले ना त्याचा. आता तो त्याला विषय त्याला बोलून त्यांनी बोलले त्यांनी. अधिकृतरित्या तुम्ही आज तो जे व्यक्ती अतिक्रमण या उठवायला आले ठिकाणी नाहीत हे आमच्या समोर स्पष्ट होते. अधिकृतरित्या अतिक्रमण हटवणे आम्ही सर्व हा प्रोसिजर आधार केलेली लागतो, आहे. कशाचा आदेशच पाहिजे. आदेश घेतला ना आपण. मग कशासाठी करताय कोणतं? हे
आपण एसपी साहेबांना मागणी करूनच आपण पोलीस प्रोटेक्शन काय घेऊन लागत काढणार. असेल तुम्हाला सांगा, जिल्हाधिकाऱ्यांना काय वर्ग 2ची जागा आहे साहेब? नाही पण जिल्हा स्थळ दिसतंय. मी काय म्हणतोय लावून देण्याची वेळ आली. यांना एवढा नोटीस यांनी तर अपील करायचं होतं ना वरिष्ठाकडे, अपील करायचं होतं बाबा असं असं मला ग्रामपंचायत नोटीस येत आहेत आणि मला कुठंच जागा राहिला नाही आणि अपील करायचं होतं. कलेक्टर राहतो सर. कोण मग यांनी एकदाचा अर्ज केलाय काय नाही? तुम्ही प्रत दिली आहे का ग्रामपंचायतला? साहेब, आयुक्तालयामध्ये अर्ज आहे ते. मी काय म्हणतोय माहिती आहे का, कायदेशीर लढाई लढत आहेत. आम्ही त्यांना पत्र दिलं, त्यांनी पत्र दिलं आम्हाला कळवलं पाहिजे ना. अहो मी काय म्हणतोय, त्यांना आम्ही नोटीस दिली, त्याचं उत्तर त्यांनी कळवलं म्हणून दिलं पाहिजे ना तिथं. हे जमिनीचा मालक कलेक्टर साहेब असल्यामुळे मी त्यांच्याशी माझं चालू आहे ना. तसं नाही. मग तुम्ही म्हणायचं ना, ग्रामपंचायतीला का बोलू मी? तुम्ही कळवलं का ग्रामपंचायतची मला नोटीस ग्रामपंचायत मालकच नाही या तुम्ही जमिनीची कलेक्टर या ऑफिसात- जागेची. अहो, तुम्ही- आठ ही ग्राह्य नाही धरलं जात नाही नाही. ग्रामपंचायतची नोटीस आठ ही कळवलं का? ग्राह्य आठ फक्त दाखवा ती त्यांना पत्र. कर वसुलीसाठी नाही नाही ग्राह्य धरलं आम्ही जातं. काय म्हणतोय, अहो आम्ही ग्रामपंचायत नोटीस दिली ना तुम्हाला, मग तुम्ही वरी कळवलं का बाबा असं असं मला नोटीस ग्रामपंचायत येत आहेत? कळवलंय म्हणून तर मग दिल्या कुठे त्याच्यामध्ये आहे का ग्रामपंचायत उल्लेख? कळवलंय म्हणून तर- अहो असं म्हणू नका. पत्रकार म्हणून आमची हे 100% खात्रीशीर आहे भूमिका हो. की जिथं अतिक्रमण आहे तिथं काढलंच पाहिजे. काढलं पाहिजे परंतु तुम्हाला त्याचा आदेशच पाहिजे. आदेश पाहिजे. आम्ही पूर्ण परवानगी सुरक्षा यंत्रणेची घेऊन आपण सगळं अहो, ते करून कलेक्टर साहेबाची काढतो. परवानगी आहे का? प्रोटेक्शन पुरवता हो. आणि अतिक्रमण काढण्याचा अधिकार नाही त्यांना. नाही नाही मग हो ना, मग आमचाच अधिकार आहे ना. मग तसं तुमच्याकडे आदेश आहेत का? कुणाचे आहेत? ग्रामपंचायत जागा आहे नाही तुम्ही एकतर ग्रामपंचायतचा सातबारा पण नाही म्हणताय. कोणता? या जागी. अहो जीवन प्राधिकरणाने फेरवडला नाही, परंतु ज्यावेळेस डिपार्टमेंटने जिल्हा परिषदला दिली का नाही, ज्यावेळेस आपण काय वर्ग करतात हा. ते वर्ग केलेलं पत्र ग्रामपंचायत दिलं, सदर जागा येणं म्हणून नंबर 8 ला नोंद घेण्यात यावी. आता आम्ही काय करू, आदेश वरिष्ठांचं पालन केलं ना. त्यांच्या तर दाखवतो तुम्हाला सगळं देतो मी. घेऊन यायला पाहिजे ना साहेब इथं तुम्ही. तुम्ही अहो इथं साहेब इथं घेऊन यायला डॉक्युमेंट सोबत घेऊन या. तुम्ही अर्ज करा. बघा, घरी नाही ऑफिस मध्ये आहे, घरी नाही ऑफिस मध्ये. दाखवतो ना तुम्हाला. तुम्ही ऑफिसला तर दाखवतो तुम्हाला. अहो महत्वाचे कागदपत्र एखाद्यानं तुम्ही वळलं केलं फाडलं म्हणून महत्वाचे कागदपत्र कसं आणता येईल? माझ्याकडे एक पत्र आहे यांनी जे आम्ही तुम्हाला नाही बघा, तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे प्रोटेक्शन साठी पोलिस इथं मागवलेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये इथले नागरिक हे तुमचे कागदपत्र फाडणार. मी काय तुम्हाला आता दाखवायचं गंगाधर फाईल घेऊन या. या फाईल घेऊन या. फाईल घेऊन या. खंड जाऊन फाईल घेऊन या. आतापर्यंत जी नंबर 1 ला पंचायत होती शहराची ती आता राहणार नाही, एखाद्या बाईने तिला उठवली.